मी श्रद्धा टपाल. टिटवाळा न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. टिटवाळ्यातील वेदव्यास इंग्लिश मीडियम शाळेत प्रवेश सुरू. विवेकानंद एज्युकेशनल ट्रस्टचे वेदव्यास इंग्लिश मीडियम स्कूल व लिटिल वेदास श्री प्रायमरी इंग्लिश या शाळेत सन 2026-27 या शैक्षणिक सालासाठी नो डोनेशन नो डिपॉझिट या तत्वावर ऍडमिशन सुरू आहे. सदर शाळेत प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी ग्रेड 1ली ते 10वी पर्यंत वर्ग सुरू आहे. सदर शाळेत सायंटिफिकल, टेक्निकल, स्पोर्ट्स, डिसिप्लिन, आर्ट, एज्युकेशन, ह्युमन सायन्स यावर भर दिला जातो. तर विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक तसेच आध्यात्मिक विकासाकडे विशेष लक्ष दिले जाते. सदर शाळेत मोजक्याच जागा शिल्लक असून पालकांनी त्वरित त्याचा लाभ घ्यावा. संपर्कासाठी शाळेच्या लिटिल वेदास प्री प्रायमरी स्कूल, गणराया सोसायटी, साईबाबा मंदिर जवळ, टिटवाळा पूर्व या ठिकाणी संपर्क साधावा किंवा शाळेच्या 98 92 22 30 46 या नंबरवर संपर्क साधावा. टिटवाळ्यात घराचा कडी कोंड तोडून लाखोंची घरफोडी, तब्बल 10 तोळे सोने चोरट्यांनी केले लंपास. टिटवाळा गणपती मंदिर जवळील MTDC परिसरातील एका घरात बुधवारी रात्री 10 ते 10:30च्या दरम्यान बंद घराचा कडी कोंडा तोडून चोरट्यांनी कपाटे फोडून सोन्याचा लाखो रुपयांचा मोठा ऐवज लंपास केल्याची घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात चोरट्यांची दहशत निर्माण झालेली आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असं की टिटवाळा MTDC रोडवरील महात्मा फुले चौक जवळील मारुती मंदिरा शेजारी राहणारे गणेश आत्मा रेड्डी हे आपल्या परिवारासह जवळच्याच एका अनोळखीच्या हळदी कार्यक्रमासाठी सद्गुरू नक्षत्र येथे गेले होते. याचाच फायदा घेऊन चोरट्यांनी त्यांच्या घराला असलेल्या कडी कोंड तोडून घरात प्रवेश करीत त्यांच्या घरातील कपाटे फोडून तब्बल 3.5 तोळ्यांचे गंठण, 3.25 तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या, 1 सोनसाखळी, 4 सोन्याच्या अंगठ्या व 1 सोन्याचे कानातले जोड असा ऐवज लंपास केलाय. त्याचवेळी गणेश रेड्डी यांचा भाऊ हा संतोष कशिवले यांच्या इथे हळद असल्याने जात होता. त्याला घराचे कुलूप तुटल्याचं दिसल्याने त्याने बेलचे बटन दाबले असता घराची कडी आतून बंद असल्याचं समजलं. त्याचवेळी चोरांनी पाठीमागच्या दरवाजातून पळ काढला. याबाबत टिटवाळा पोलीस ठाण्यात कळवण्यात आलेले असून घटनास्थळी पोलीस धाव घेऊन पाहणी केली आहे. सदरी चोरीच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा न्यूज, टिटवाळा. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी.